झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याजवळच्या गहुंजे इथल्या स्टेडियमच्या नावावरून सहारा ग्रुप आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यात वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय। स्टेडियमला देण्यात आलेलं सुब्रतो रॉय स्टेडियम हे नाव काळ्या कपड्यांनी झाकण्यात आलंय, पण याविषयी कुणीही बोलायला तयार नाही। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलाश पुरी यांनी, तो आपण पाहूया। सहारा ग्रुप आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये स्टेडियमला नाव देण्यावरून वाद झाल्याचं समोर येतंय। पुण्याच्या गहुंजे इथल्या स्टेडियमला जे सुब्रतो रॉय यांचं नाव होतं ते नाव काळ्या कपड्यांनी झाकण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकताय या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचं नाव देण्यात आलेलं होतं। त्यासाठी सहारा ग्रुप आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये जवळपास 200 कोटींचा करार करण्यात आला होता। या करारानुसार या स्टेडियमला सुब्रतो रॉय स्टेडियम असं नाव देण्यात आलेलं होतं। मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा ग्रुप यांच्यामध्ये काही गोष्टींवरून वाद निर्माण झाल्याचं समोर येत आहे। या बाबतीत कोणताही पदाधिकारी सध्या जरी बोलायला तयार नाही। मात्र एकूण परिस्थिती पाहिली तर सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या स्टेडियमचे जे नावाचा बोर्ड आहे तो काळ्या कपड्याने झाकण्यात आलेला आहे आणि जे नाव होतं ते नाव या ठिकाणी पूर्णपणे दिसणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता या वादाचं नेमकं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा ग्रुप यांच्यामध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून बिनसलं असल्याचं समोर येतंय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, गहुंजे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।